त्यांचा मुलगा ध्रुव जोशी आपल्यासोबत आहे. अतुल मोने त्यांची मुलगी आणि त्यांची पत्नी ऋषा मोने आणि अनुष्का मोने आपल्यासोबत आहे. संजय लेले त्यांचा मुलगा हर्ष लेले हा आपल्यासोबत आहे. हे सगळेजण गेल्या 3-4 दिवसांपासून अत्यंत खडतर मानसिक आणि शारीरिक क्लेशातून जात आहेत आणि त्या क्लेशाला कुठेतरी मीडियाकडून अनुभवी कुठेतरी पाणी घातलं जाते इंडिव्हिज्युअल बेसिसवर. सो आम्ही असं ठरवलं की एक सामूहिक पत्रकार परिषद घ्यावी जेणेकरून तुमचाही हेतू सफल व्हावा आणि आमच्याही भावना ज्या काय आहेत त्या संपूर्ण देशापर्यंत पोहोचवाव्या. सो याच हेतूने ही पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे आणि एक कळकळीची विनंती आहे. सकाळी 6 वाजल्यापासून आमच्या दारावर बेल वाजली जात होती की आम्हाला एक बाईट द्या प्लीज. सो एक कळकळीची विनंती आहे की तिन्ही फॅमिलीजमध्ये सगळे लोक रिलेटिव्ह सगळे खूप कठीण परिस्थितीत आहेत. आय नो तुमच्यावर पण काही प्रेशर आहे आणि त्यासाठी आम्ही तुमच्यासाठी इथे आहोत. आमच्या या भावना पूर्ण देशभरात जागृत व्हाव्यात यासाठी आम्ही पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे. ह्यानंतर कळकळीची विनंती आहे, ह्यानंतर तिथून आम्ही जेव्हा जाऊ तेव्हा कळकळीची विनंती आहे की कोणी इंडिव्हिज्युअल बाईट घेण्यासाठी रिक्वेस्ट करू नका. प्लीज एक विनंती करतो. विमानाने तिथे गेलेले होते, तिन्ही फॅमिलीज एकत्र होते आणि पहलगामला त्या दिवशी सकाळी त्या ठिकाणी हल्ला झाला त्याच्या पूर्वी ते तिथे भेट खात होते आणि त्यानंतर एक्झॅक्टली काय झालं अनुष्का मोने आपल्यासमोर कथन करते. फोटो वगैरे काढण्यात चालू होतं. त्यानंतर थोडा वेळ आम्ही वगैरे थोडंसं होतं आम्ही पाणी पिण्यासाठी आणि थोडं खाण्यासाठी म्हणून स्टॉल वगैरे गेलो. तर तिकडे तुमचं खाऊन झालं. त्याच्यानंतर थोडासा टीव्हीचा आवाज आला पण आम्हाला असं वाटलं की पर्यटन स्थळ आहे त्यामुळे काहीतरी गेम्स वगैरे असतील म्हणून लक्ष नाही दिलं. पण नंतर अचानक फायरिंग सुरू झाली. त्यामुळे सगळंच गोंधळ होतं. तिकडे एकदम गोंधळ उडाला. सगळेच घाबरले होतो. नंतर आम्ही झुकलो सगळे खाली, सगळेच खाली झुकले. पण नंतर मग ते आम्हाला विचारायला लागले की हिंदू कोण आहे आणि मुस्लिम कोण आहे. पण तरी काही कोणी रिप्लाय दिला नाही झाला की कोणी वेगळे झाले नाहीत कोणी पण तरी आमच्या ते एक जण होते ते पुढे म्हणजे बोलले की का असं करताय तुम्ही, आम्ही काय केलं आहे म्हणून. तर असं बोलायला गेले तर त्यांना शूट केलं. माझे मिस्टर तुम्ही की गोळ्या घालून का आम्ही काही नाही करत, आम्ही बसतो त्यात त्यांनाही शूट केलं. परत त्यांनी विचारलं की हिंदू कोण आहे म्हणून. तर आमच्या जिजूंनी हातवरती केला तर त्यांनाही शूट केलं. आमच्यासमोर आमच्या तिन्ही फॅमिलीला त्यांनी शूट केलं. आणि आमच्या घरातले कर्ते पुरुषच होते ते. असं बरेच जणांना माहिती होणार आहे की आम्ही काहीच करू शकतो नाही त्यांना. आणि नंतर ती लोकं गेल्यानंतर त्यांना हलवण्याचा उठवण्याचा खूप प्रयत्न केला पण आम्हाला काहीच करता नाही आलं. ती लोकं बोलायला लागली की तुम्ही तुमचं जे करतो निघून त्याच्याकडनं. त्याच दरम्यान ती लोकं पण अशी बोलत होते म्हणजे आतंकवादी बोलत होते की आप लोगों ने यहाँ पे आतंक मचा के रखा है असं करून त्यांचं फायटिंग चालू होतं. म्हणजे पर्यटक फक्त फिरायला येतात त्यांनी काय आपण केलं आहे ते नाही समजलं. त्यामुळे गव्हर्नमेंटने याच्यावर ॲक्शन घेऊन त्यांना आम्हाला हा न्याय मिळवून द्यायला पाहिजे आणि त्या लोकांवर ॲक्शन घेतलीच पाहिजे असं वाटतं. आम्ही दिवशी तर जे काय झालं ते आम्ही सांगितलं तुम्हाला. तर आम्ही इकडून ज्यावेळेला गोळ्या चालल्या तर माझा हात माझ्या वडिलांच्या डोक्यावरती होता. तर एक म्हणजे माझ्या हाताला काहीतरी जाणवलं मला की काहीतरी इथे पडलं. तर मला असं काय वाटतं की माझ्या हातावरती गोळी मारली. आणि नंतर मी जेव्हा उठून बघितलं तर मी माझ्या बाबांचं डोकं बघितलं तर ते पूर्ण रक्ताच्या ह्याच्यात मारलेले होते.
निघाले तेव्हा त्यांना श्रीनगरच्या काही प्रथमोपचार देण्यासाठी. जेव्हा मी सगळं बघितलं तर आम्ही असं हे केलं की इकडच्या लोकांनी पण सांगितलं की जी काही यांना हे पोहोचायचे असेल तरी आर्मी वगैरे सगळे येतील, पहिले तुम्ही तुमचा जीव वाचून इकडनं निघून जा. आणि तो स्पॉट असा आहे की इकडे वरती जायला 3 तास लागतात घोड्याने, फक्त घोडेच जातात तिकडे, बाकी ना कुठली गाडी जाते ना काही सायकल काही नाही. तर ते सगळे घोडेवाले तिकडे आले आणि एक एक करून जेवढे जमत होते त्या सगळ्यांना एक एक त्यांनी घोडा दिला होता खाली पाठवायला. आणि जे उरले होते त्यांना चालत चालत आम्ही हे केलं, सगळे उतरत होते चालत. तर एक तो स्पॉट घोड्यावरून 3 तासाचे तर आम्हाला चालत उतरायला पूर्ण 4 तास लागले. माझ्या आईला लेफ्ट साईडने पॅरालिसिस आहे, तर तिला पहिले मी आणि माझ्या भावाने उचलून वगैरे थोडा वेळ आणलं खाली, मग ती स्वतः थोडा वेळ चालली. आणि जो आमचा घोडावाला होता ज्यांनी आम्हाला वरती आणलं ते तो मग तिकडे पोचला नशिबाने. आणि त्यांनी मग आईला पाठीवरती उचलून खाली नेलं आणि मग पुढे काही अंतरावरती घोडे होते, तर मग आईला आम्ही घोड्यावरती बसून पाठवलं. आणि आणि माझा भाऊ पूर्ण 4 तास आम्ही पूर्ण चालत आलो खाली त्याच्यावरती. आणि नंतर खाली बेसला पोचल्यावरती तिकडे आमचे सगळे मामी आणि माझे बहीण तिकडे होते, कारण आम्ही त्यांना आधीच खाली पाठवून दिलं होतं. आणि त्यांना मग विचारलं की आई कुठे, तर आईला ऑलरेडी आम्ही हॉस्पिटलमध्ये त्यांनी चेकअपसाठी नेलं होतं. त्याच्यानंतर मला आणि या सगळ्यांना त्यांनी त्या हॉस्पिटलमध्ये बसवलं. आणि नंतर तिकडचे जे डॉक्टर्स वगैरे होते त्यांनी काय सांगितलं की अजून लिस्ट आलेली नाही आहे, तर तिकडच्या गव्हर्नमेंटने आमच्यासाठी अरेंजमेंट केली होती पेहलगाम क्लब म्हणून जागा आहे, तर तिकडे त्यांनी आम्हाला बसवलं होतं. आणि हे सगळं झालं ही फायरिंग झाली 2-2.5 वाजता. आम्ही खाली पोचलो 6च्या सुमारास आणि 6-5च्या सुमारास. आणि पूर्ण पुढचे 4 तास आम्ही क्युरियस होतो त्या क्लबमध्ये. आमच्याकडे काही इन्फॉर्मेशन म्हणजे देत नव्हते, कारण काही येत नव्हतं. आणि त्याच्यानंतर 7च्या सुमारास मला कळलं होतं की तिघांची डेथ झाली संध्याकाळी. आणि मला असं स्ट्रिक्टली सांगण्यात आलं होतं तिकडच्या अधिकाऱ्यांकडनं की कोणाला कळू द्यायची नाही आहे. माझे जे काका आहेत त्यांनी माझ्या तिकडच्या एका ITSशी बोलून त्या ITSनी त्यांच्या मित्राच्या घरी आमची राहायची सोय केली होती पूर्ण रात्रभर. तर त्या जिमी नाव आहे त्यांचं, त्या जिमी सरांचं आम्ही बोलणार होतो की पूर्ण रात्रभर त्यांनी आम्हाला तिथे राहून दिलं. त्याच्यानंतर रात्री 3च्या सुमारास ते जिमी सर माझ्या हातावरती एक झालं, त्याच्यासाठी मला GMC हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले. ट्रीटमेंटचं इंजेक्शन दिलं आणि एक्सरे वगैरे काढून घेतला हाताला, तर ते सगळं नॉर्मल आलं. नंतर ते रात्र जागाच होतो मी, काही झोपलं वगैरे काही नाही. त्याच्यानंतर सकाळी 7च्या सुमारास मला कळवण्यात आलं होतं की बॉडी आयडेंटिफाय करायची तुम्हाला. तर मी 7 वाजता सकाळी निघालो बॉडी आयडेंटिफाय करायला. बाकी हे सगळे त्यांच्या घरातच होते. आणि जसं आयडेंटिफाय केलं बॉडी आणि मी परत आलो तेव्हा मी सगळ्यांना सांगितलं की असं असं झालं आहे. तर त्याच्यानंतर आम्ही तिकडनं हॉस्पिटल ह्याच्यामध्ये गेलो PCRमध्ये. तर तिकडे आम्ही पोलीस कंट्रोल होतो. तर तिकडे अमित शहा तिकडचे उमर अब्दुल्ला म्हणून चीफ मिनिस्टर आहे, अमित शहा वगैरे आणि आपले गव्हर्नर महाराष्ट्राचे ते सगळे तिकडे आले होते. त्यांनी तिकडे काही लोकांची बोलणी केली. त्याच्यातून आम्हाला असं कळलं की 4 वर्षाच्या मुलाला पण लागले. मग आम्हाला माझे काकांना अजून माझा एक प्रोजेक्ट घ्यायला आले होते. त्यांनी आम्हाला ट्रान्सपोर्टला आम्ही त्यांच्यासोबत गेलो आणि नंतर संध्याकाळी आम्ही इकडे आलो मुंबईमध्ये. आणि मग बॉडीज घेऊन सगळ्यांनी रक्षाला गेलो आणि तिकडे ते आम्ही सगळे केले. हम लोग वहाँ पे 21 तारीख को हम लोग वहाँ पे पहुँचे थे, तो रात को तो वहाँ पे हमने होटल बुक करके हम लोग रात में रुके थे. और अगली सुबह हम लोग जब वहाँ से निकले 8 बजे हम लोग सुबह निकल गए. और पूरा ऊपर चढ़ के हम लोग वहाँ पे खाना वगैरह हम लोग खा रहे थे. और वहाँ से हम लोग निकल रहे थे, उतने में हमारा फायरिंग का आवाज़. तो हम
हमने पहले इग्नोर किया हुआ आवाज़, क्योंकि वो बहुत दूर था और बहुत कम आवाज़ था। तो हमें लगा कोई लाइट का ये फ्यूज होता है, कभी ऐसा आ जाता है, या फिर वहाँ पे बहुत सी गेमिंग एक्टिविटीज़ थी, तो वहाँ पे गेमिंग का गन रहेगा, वहाँ का वैसा कोई शूटिंग होगा। तो पहले हमने इग्नोर किया, फिर वो आवाज़ धीरे धीरे करीब आ रहा था। फिर वहाँ पे जो लोकल्स थे उन्होंने बोला कि झुक जाओ नीचे, कि ये गोली मार देंगे वरना आपको। तो सब लोग नीचे लेट गए सब के सब। और फिर वहाँ हमने पूछा कि हिंदू वाले वो अलग हो जाए और मुस्लिम वाले वो अलग हो जाए। उन्होंने फिर बताया, मतलब वहाँ पर उन्होंने हम में से किसी ने कोई हलचल नहीं की। और फिर उन्होंने ये किया कि वापस पूछ रहे हिंदू कौन और मुस्लिम कौन। तो मेरे जो मामा है हेमंत जोशी, उन्होंने सिर्फ उनसे बात करने की कोशिश की, हमें जाने दीजिए, हम कुछ नहीं करने वाले हैं। तो उनको सीधा गोली मार दी उन्होंने, इतना बोलने के लिए। फिर मेरे जो दूसरे मामा है अतुल, उन्होंने इन दोनों को गले लगाया कि इन्हें छोड़ दीजिए, इन्हें जाने दीजिए। तो उन्हें बोला कि तुम बाजू में हट जाओ वरना आपको भी मार देंगे। पर उन्होंने बाजू नहीं हुए, वो इनसे ही चिपके रहे। तो उनको कैसे करके पेट में गोली मार दी उन्होंने। फिर उनको और फिर उन्होंने वापस पूछा कि हिंदू कौन है और मुस्लिम कौन है। तो मेरे पिताजी है संजय थे, उन्होंने हाथ ऊपर करने की कोशिश की, तो उनको सिर में गोली मार दी उन्होंने। और मेरा हाथ उनके सिर के पास था, तो मुझे वो गोली छू के चली गई और उनके सर में गई। इसलिए फिर बाद में सब शांत हो गया। और फिर धीरे धीरे करके हम लोग देखने लगे कि कुछ है, कोई है आगे, सब आवाज़ वगैरह कुछ नहीं था। तो धीरे धीरे हम लोग ऐसे ऊपर थोड़ा सा देखने लगे तो कुछ नहीं था। तो वहाँ के जो घोड़े वाले थे फिर वो वहाँ पे आ गए और उन्होंने बोला कि आप यहाँ से निकल जाइए, ये जो जिनको इंजरी हुई है, जिनको गोलियाँ मारी है, उनके लिए रेस्क्यू ऑपरेशन के लिए आर्मी आएगी और सब में हेलीकॉप्टर से वगैरह आएंगे। फिर उसके बाद हम लोग वो घोड़े वाले जो थे और उन्होंने वहाँ के जो सब टूरिस्ट थे उनको नीचे लाने के लिए हेल्प किया, क्योंकि वो स्पॉट ऐसा है कि वहाँ पे सिर्फ घोड़े जाते हैं और वो स्पॉट 3 घंटे से बाहर हो। तो जब जहाँ पे गाड़ियाँ खत्म हो जाती है वहाँ पे बाहर हो 3 घंटे हो। तो हम लोग वहाँ पे सब घोड़े वाले आए, तो जैसे जितने घोड़े थे उतने एक एक करके उन्होंने टूरिस्ट को नीचे भेजना शुरू किया। और जो नहीं जा पा रहे थे घोड़े से वो धीरे धीरे चलने लगे। तो मैं, मेरा भाई, मतलब हम सब 6 के 6 लोग हम लोग चल रहे थे। तो इन तीनों को, मेरी बहन, ये मामी और दूसरी मामी, इनको मैंने नीचे भेज दिया, क्योंकि मेरे मदर को पैरालिसिस है, तो उनको पूरा चलने को इतना फास्ट नहीं हुआ। तो मैंने और मेरे भाई ने मेरी मदर को हम लोग एक एक करके उठा के नीचे ला रहे थे। थोड़ी देर वो चल रही थी, फिर इनको तो हमने आगे भेज दिया। फिर वो घोड़े वाले आए और मतलब जो लकीली जो जिस घोड़े पे हम लोग आए थे ऊपर, वही आदमी हमें मिला। और वहाँ से वो नीचे उन्होंने हेल्प की, मेरी मम्मी को कंधे पे उठाया उन्होंने और नीचे लेके गए। और वहाँ से उनका घोड़ा नीचे था, तो उन्होंने घोड़े पे बिठा के उन्हें नीचे भेज दिया। इसके बाद वहाँ पे जो बेस था, जब ये पूरा स्पॉट खत्म हो जाता है, वहाँ पे सब थी मेडिकल में, और वहाँ से आर्मी थी। और उन्होंने हमें ये किया कि आपको कुछ लगा है कि मेरी मदद को उन्होंने ऑलरेडी हॉस्पिटल में यही कर दिया था चेकअप के लिए। तो फिर मैं वहाँ पे गया और हमें वहाँ पर बताया गया कि जो ऊपर जिनका सब फायरिंग हुआ है उनका लिस्ट आपको बाद में मिलेगा। आप पहले पहलगाम क्लब करके गवर्नमेंट ने हमें एक जगह दी थी, वहाँ पे जाके आप रहिए, जैसे लिस्ट मिलेगा तो हम आपको बता देंगे। तो तकरीबन 3-4 घंटे हम लोग ऐसे ही वहाँ पे बैठे रहे, हमें कुछ ये लिस्ट नहीं मिला। तब तक मेरा उधर के सब ऑफिसर्स और आर्मी के लोगों से सब बातचीत चल रहा था, कोई अपडेट, पर अपडेट कुछ नहीं मिल रहा था। फिर 8:30 के आसपास मुझे सिर्फ मुझे पता चला था 7 के आसपास कि उनकी डेथ हो गई तीनों की। तो मैंने मेरी फैमिली को नहीं बताया था अगली सुबह तक। तो पूरा रात में फैमिली को लेके वो क्लब में था। और फिर क्लब के बाद वहाँ पर मेरे जो चाचा है उन्होंने उनके एक पहचान वाले से मुझे कांटेक्ट करने के लिए बोला था। तो उन IPS ने उनके फ्रेंड को बोला था कि इनके घर है तो आप पूरी रात वहाँ पे रुक सकते हैं। तो मैं मेरी फैमिली को लेकर हमने जो ट्रैवल्स बुक किए थे उनके और उनकी भाई की गाड़ी आई थी, तो उन्होंने हमें श्रीनगर लेके गए थे। ये पहलगाम से श्रीनगर 100 किलोमीटर के आसपास। तो हम पूरे वहाँ से गाड़ी से गए थे। वहाँ से वो पूरा रात हम लोग उनके घर पे रहे थे।
फिर उन्होंने मेरे को जो जी नाम है उनका जिनके घर पे हम होते थे, तो उन्होंने मेरा ये GMC हॉस्पिटल सब मेडिसिन वगैरह उन्होंने अटेंड किया। फिर बाद में पूरी रात हम लोग चले थे और सुबह मुझे बुलाया गया कि आप बॉडी आइडेंटिफाई कीजिए ताकि हम एयरपोर्ट भेज सके मुंबई के लिए। तो मैं गया और फिर जब बॉडी आइडेंटिफाई कर दी तभी मैंने मेरे घर वालों को बताया कि ऐसा हुआ है, तो आप आ जाइए। फिर उसके बाद हम लोग गए, फिर हॉस्पिटल से हम PCR गए पुलिस कंट्रोल रूम। तो आता सब अमित शाह, आपके चीफ मिनिस्टर, हमारे महाराष्ट्र के गवर्नर, वो सब आए हुए थे। तो वो लोगों से पूछताछ कर रहे थे और वहाँ पे हमें बताया कि 4 साल के बेटे को भी गोली लगी है। वहाँ से हम लोग मेरे चाचा और मेरे और रिलेटिव्स थे, वो यहाँ पे आए श्रीनगर PCR में। हमको उन्होंने हम एयरपोर्ट पे गए उनके साथ और फिर हम शाम को मुंबई आ गए दूर में। पर मैं हम लोग सोए थे ना, तो आग के मतलब कॉर्नर से कितना निकल रहा था हमें, तो 2 लोग को मैंने खुद दी थी। उनको सीखा कि शूटर साइड का ऑर्डर करना चाहिए। जितने भी टेररिस्ट है, सिर्फ कश्मीर में या फिर वो सिर्फ पहलगाम में नहीं, जहाँ पे भी कौन से भी बॉर्डर पे, इवन पाकिस्तान के बॉर्डर की इधर भी हो या फिर बांग्लादेश के बॉर्डर की इधर भी हो, कहीं भी किसी भी बॉर्डर पे अगर कोई टेररिस्ट दिखे तो सीधा उनको शूट कर देना चाहिए। तुम्हाला तिथे काय मदत झाली का त्यांची? मी फक्त आम्ही जेव्हा खाली पूर्ण झुकलो तेव्हा फायरिंग चालू झाली। हिंदू कोण आहे, मुस्लिम कोण आहे असं बोलत होते। कोणत्याही पर्यटकांनी त्याला रिप्लाय दिला नाही किंवा कोणी काहीच नाही केलं। फक्त एकच वाक्य विचारलं आम्हाला, हिंदू कौन है वो अलग हो जाए, मुस्लिम कौन है अलग हो जाए। हेच वाक्य त्यांनी 3-4 वेळा विचारलं, बाकी काही विचारलं नाही। आप लोगों ने आतंक मचा के रखा है, ऐसे वो पर्यटक को बोल रहे थे, फायरिंग भी कर रहे थे और साथ में ये भी बोल रहे थे। वो कहना चाह रहे थे कि ये सब आप टूरिस्ट वगैरह आ रहे हो, वो आप यहाँ नहीं आ सकते, ऐसा उनका ख्याल है कि आप सब इधर के, हाँ उनको कैसे बनाएगा क्या बात है। जो टेररिस्ट मैंने देखा उनके सर पे GoPro कैमरा लगा था, वो मैंने देखा, बाकी मैंने कुछ नहीं देखा। हा प्रकार झाल्यावर तुम्हाला तिथे कोणी मदत केली का? हो, तिकडच्या सगळ्या जे घोडेवाले परत लोकल्स होते, ते एकच घर होतं त्या पाहिजे, त्यांनी मला पाणी वगैरे दिलं, मला आणि माझ्या भावाला। त्याच्यानंतर तिकडचे जे गव्हर्नमेंटचे अधिकारी होते, पोलीस होते, महाराष्ट्र सदनचे लोक होते, त्याच्यानंतर शिवसेनेचे श्रीकांत शिंदे होते, त्यांनी आमच्याकडे तिकडे हे पाठवली होती। त्याच्यानंतर अजून आर्मीचे NIAचे लोक होते, IPS तिकडचे होते, सगळ्यांनी माझे काका होते, कारण काकांनीच हे सगळ्यांचे नंबर वगैरे मला पाठवले होते आणि माझे नंबर या सगळ्यांना पाठवले होते। त्यामुळे त्यांनी त्याच्यानंतर इकडे मुंबईवर पण सगळ्यांनी अरेंजमेंट केली होती आम्हाला परत घरी यायची। त्यांनी आम्हाला म्हणजे जे तिघांना गोळ्या मारल्या त्याच्यानंतर सगळं शांतता होती। तर पहिला आम्ही बघितलं की आजूबाजूला कोण नाही आहे आणि तेव्हा नव्हतं पडलं, म्हणजे पळून गेले, कारण तो जो एरिया होता इकडे ग्राउंड होतं, ओपन ग्राउंड होतं आणि डोंगराळ एरिया होता, ते डोंगराळ जमिनी पळून गेले।
सिक्योरिटी कुछ नहीं हुआ है, सब ऊपर था। तो जो टूरिस्ट है वो 100 के तकरीबन हो गए, ज़्यादा भी हो सकते हैं, मैंने जितने देखे, क्योंकि वो बहुत बड़ा ग्राउंड है, तो मेरी नज़र ज़्यादा तो 100 लोग तो डेफिनेटली होंगे और ज़्यादा भी हो सकते हैं। फायरिंग तो बहुत कम टाइम की होगी, हार्डली 5 मिनट से ज़्यादा भी नहीं होगा वो फायरिंग। हाँ, 5-10 मिनट तक रहेगा वो ज़्यादा, मतलब सिर्फ उन्होंने ये क्वेश्चन पूछा हिंदू अगर मुस्लिम अगर हो जाए फायरिंग भी और नहीं करता है, बाकी कुछ नहीं किया नहीं कुछ एक है वो सामने से आया और हम लोग सब ने क्योंकि सब वो एक्चुअली हम होटल में थे, तो होटल में जितने भी लोग थे उनको एक जगह पे ये किया गया, तो बाकी जहाँ से लोग होंगे तो वहाँ पे अलग टाइम हो सकता है। बिल्कुल लोगों ने हेल्प की है। हाँ, हम लोगों को टारगेट कर रहे थे। सर हम सब हमारे टीचर जो शादी थे हमारे सामने ही मारा गया था। पण ज्यांना टिपिकल टुरिस्ट में फक्त आनंद लागली सेम टू सेम तशी बघितले एकदम मास्क घातलेला एकदम गाडी वगैरे बाकी नाही ड्रेस ब्राउन कलरचा होता, जेवढं मला दिसलं, बाकी तो युनिफॉर्म होता का नॉर्मल कलरचा ते पाहिजे होता। देशाला एवढंच सांगू की आम्ही पाठीशी गव्हर्नमेंट आणि यांना कठोरात कठोर शिक्षा सगळ्या एकदा तुम्ही टार्गेट थांबा जरा.